सेटिंग करायला हॅलो, दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी यायचं आहे. हॅलो, दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी यायचं आहे. संघमालक रमेश गडसे आणि संघमालक अनिकेत गडसे. आता होणार सामना. त्यांचा टॉस अनिल बुदर हे करणार आहेत. अनिल बुदर यांनी टॉससाठी यायचं आहे. जिंकलेला आहे आणि त्याने आम्ही हरलेलं. हॅलो, आता हरलेलं अजय बुदर यांनी निर्णय लावला आहे. मैदान अजय बुदर यांनी मैदान स्वीकारलं आहे. दरम्यान बेग मध्ये दुसरा सामना 3 मॅच आहेत. 3-11 वर्षे एकाची 3 मॅच. सकाळपर्यंत सामना लवकरात लवकर सुरुवात. आता दुसरी मॅच चालू आहे. हा, दुसरी झाली. आता आमची 2 झाले की. सामना लवकरात लवकर सुरुवात. पहिले हरलेलं नाश्त्याच्या जेवायच्या अगोदर. किती आहे? भरपूर आहे ना. खातील, संपवतील. तुम्ही फक्त मगाशी तर कमी जेवलेत म्हणून आता जेवतील बरं. मी एक कमी जेवलो. अरे खेळायचं होतं. खेळल्या जड होतो, मला झोप येते जेवल्यावर. संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ते विनय लाईन महाराष्ट्रातील सुशांत भोदर यांना. सुंदर अजय गडसे यांच्याकडून पुन्हा एकदा सुशांत बुदर पुन्हा महाराष्ट्रांना आणि सुंदर असा चौकार सुशांत बुदराच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सुशांत बुदर यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू सुशांत बुदर. पुन्हा एकदा विनय लाईन महाराष्ट्रातील सुशांत बुदर यांना पुन्हा एकदा लावलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात 2 रनसाठी. सुंदर असा मारला चेंडू पुन्हा एकदा 2 रनसाठी सुशांत बुदर यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. महागड असा षटक पडतोय ते विनय लाईन यांच्याकडून. 4 बॉल 8. सुंदर असा मारला चेंडू पुन्हा एकदा 2 रनसाठी. 5 बॉल 10. 3 बाद 5 बॉल 10. पहिल्या षटकाचे शेवटचे चेंडू घेऊन असतो विनय लाईन महाराष्ट्रातील ते सुशांत बुदर यांना. पाहूया सुशांत बुदर. सुंदर असा दबाव चेंडू पुन्हा एकदा 2 रनसाठी. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 12. 3 बाद 12. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन असते सर्वेश कदम. थोड्याच वेळापूर्वी अगोदरच्या मॅच मध्ये काहीसं महागडं पडलेलं सर्वेश कदम षटक. पुन्हा एकदा बघूया कोणत्या त्याच कॉन्फिडन्स सर्वेश कदम महाराष्ट्र कार्तिक गडसे यांना. सुंदर आणि पहिल्याच बॉलवर विकेट गेले कार्तिक गडसे. सुंदर असं यश मिळाले सर्वेश कदम यांना. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगचा जज्बा दाखवताना सर्वेश कदम कार्तिकची जागा घ्यायला येत होते.
अक्षय गडसी. बघूया अक्षय गडसी आपल्या संघासाठी काय योगदान देत असते. एक धाव. आणि मोठा फटका पडतो तो श्री इलेव्हन संघाला सुशांत गोदरेच्या माध्यमातून. आणि परत खूप छान चटक दाखवतोय, कला दाखवतोय आपले सर्वेश कदम. 2 बाद 13. 2 बाद 13. सुंदर अशी गोलंदाजी करताना सर्वेश कदम. पुन्हा एकदा रमेश गडसे यांना सुंदर जातो चेंडू पाहूया. आणि सुंदर क्षेत्ररक्षण अजय गडसे यांच्याकडे पाहायला मिळत आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा सर्वेश कदम मारा करते रमेश गडसे यांना. सुंदर षटक सर्वेश कदम यांच्याकडून मारा करते रमेश गडसे यांना. पाहूया रमेश गडसे पुन्हा दटावून सुंदर असं एक चौकार. श्री इलेव्हन संघाचे मालक रमेश गडसे यांच्या बॅटमधून सुंदर असा एक चौकार पाहायला मिळालाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 17. वैयक्तिक कोणतील पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येते अजय गडसी. दरम्यान सामन्याला सुरू होते. अजय गडसी मारा करते ऋतिक गडसी यांना. संघातील षटकातील पहिला बॉल. सुंदर असं आणि सुंदर क्षेत्ररक्षण करताना विनय लाहीन आपल्या संघासाठी सुंदर क्षेत्ररक्षण करते विनय लाहीन. दुसरा चेंडू. एक मिनिट. दरम्यान सामन्याला सुरू होते. पुन्हा एकदा सुंदर ऋतिक गडसे यांच्या माध्यमातून आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते अजय भुदर. संघाचे कॅप्टन अजय भुदर यांच्याकडून अजय गडसी. पुन्हा एकदा ऋतिक गडसे यांना. काही सुंदर अशी फटकेबाजी करणार. 2 1 धाव. एक डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 18. सुंदर असा मारला चौकार ऋतिक गडसे यांच्या बॅटमधून. सर्वेश कदम यांना काही न समजलेला बॉल आणि मिसफील्ड होते. बॉल होते बाउंड्रीच्या बाहेर 4 रन. पुन्हा एकदा अजय गडसी ऋतिक गडसे यांना. आणि सुंदर आउट. अंपायर डिसिजन. आउट 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 आउट. शेवटचा बॉल अजय गडसे यांचा अक्षय गडसे यांना. 1 धाव. दरम्यान सामना 3 षटकार सामना पुन्हा एकदा मारा करत विनय लाहीन यांना. ओके सुंदर बॅटमधून निघाला चौकार. विनय लाहीन यांच्या बॅटमधून निघालेला चौकार. बुधर काहीसा महाराष्ट्र पडणे षटक. पुन्हा एकदा सुंदर असं चेंडू. सुरेश कापडे सुंदर अशी फिल्डिंग पण पाहायला मिळते सुरेश कापडे यांच्याकडून. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल सुशांत बुधर. सुंदर असं चेंडू पाहूया. 2 रनसाठी 2 धावा. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 10. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक कोणतरी पहिलं षटक घेऊन होते कार्तिक. बघूया आपल्या संघासाठी 12 बॉल 14 रन. काहीसा सोपं काहीसा कठीण असं आव्हान घेऊन कार्तिक गडसे मारा करते अजय गडसे यांना. सुंदर असा मानला बघूया. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो सुशांत बुधर यांच्या माध्यमातून.
कार्तिक घरशी मारा करते अजय घरशी यांना सुंदर होता चेंडू पाहूया 2 धावासाठी डिक्लेअर स्वरूपात 2 धावा पुन्हा एकदा अजय घरशी आणि डॉट बॉल सुंदर अशी बॉलिंगचं प्रदर्शन पाहताना कार्तिक घरशी यांच्याकडून पुन्हा एकदा कार्तिक घरशी सुंदरसे मारले चेंडू पाहूया आणि सुंदरसे फिल्डिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सुशांत बुधर यांच्याकडून सुंदर असं मारले चेंडू आणि 4 अजय घरशेंच्या बॅटमधून सुंदर असा चौका 16 फक्त 8 धावांची गरज कार्तिक घरशी मारा करते अजय घरशी यांना आणि खराब चेंडू 1 धाव पुन्हा एकदा खराब चेंडू कार्तिक घरशी काहीच दडपण बॉलरवर पुन्हा एकदा कार्तिक घरशी आणि डॉट बॉल अंपायर नॉट आउट अंपायर डिसिजन फायनल नॉट आउट आणि बाहेरून कोणी कमेंट करू नये प्लीज संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक गेले होते ऋतिक घडशी 6 बॉल 6 रनची गरज विनय लाईन सुंदर सदर चेंडू आणि 2 रनसाठी मारले विनय लाईन यांच्या बॅटमधून सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते पुन्हा एकदा ऋतिक वाईट खराब चेंडू सुंदर असा टॅप आणि डिक्लेअर स्वरूपात 2 धावा 3 धावांची गरज आणि पुन्हा एकदा खराब चेंडू आणि अशा पद्धतीनं ओझरवाडी टीम विजयी झालेला आहे.